जून ते डिसेंबरचा फरक हा ज्याला आपण टप्पा अनुदान देऊ त्यावेळेला तो या फरकासह दिला जाईल, जसं आपण मागच्या वेळेला दिला तसंच तो दिला जाईल. त्याच्याच बरोबर शाळा आता आपण त्याची संख्या बघून उर्वरित शाळा आपण सेल्फ फायनान्स मध्ये टाकतोय, पण हे टाकत असताना सुद्धा आपण सातत्याने आदिवासी आणि डोंगरी भागाचा मागणी केलेली होती. म्हणून डोंगरी भागाच्या, कारण आदिवासी हे डोंगरी भागातच असतात, तर त्याच्या संदर्भात 20ची अट आहे ती आपण 15वर करतोय. आणि ज्या मायनॉरिटीच्या स्कूल्स असतात तिथं मायनॉरिटीची संख्या खूप कमी असते, त्याच्यामुळे त्यांना पुरेशा संख्येमध्ये विद्यार्थी उपलब्ध नसतात, त्याच्यामुळे ती सुद्धा 20वर केल्यानंतर 14 शाळांना याचा अतिरिक्त लाभ मिळू शकेल. आणि हे सगळ्याचा आपल्याला सांगितल्याप्रमाणे फरकासह हे टप्पा अनुदान दिले. आता हे बोला मात्रे बोला जरा. शिक्षक जे थेट आलेत ना शिक्षकांमधून, आदरणीय मंत्री महोदयांनी आमच्या राज्यातील सर्व शिक्षकांना दिलासा देणारी घोषणा या ठिकाणी केलंय, त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन आणि आभारी करतो. पण साहेब, आपल्या राज्यातील सगळ्या शिक्षकाला दिलासा देणारी घोषणा आपण केली आहे. 2 दिवसापासून खूप वातावरण बिघडलं होतं आणि त्याला आम्ही सामोरं जात होतो. आता ते केसरकर साहेबांनी या ठिकाणी घोषणा करून अत्यंत चांगलं या ठिकाणी केलेलं आहे. फक्त मंत्री महोदय त्या संदर्भातला GR आपण पारित करावा, म्हणजे शिक्षकांना अजून चांगला दिलासा मिळेल. धन्यवाद.